आता 4-2 पिलावळ उठणारच, कारण बोलल्याला जमत नाही, द्यायचं तर काही नाही मराठ्याला. दानत ठेवा, अवकात ठेवा, ती द्यायची, मग बोलणं नाही खावा. दानत ठेवायची, ती द्यायची, आणि मग माणसानं बोलणं ऐकून नाही घ्यावा. तुम्हाला द्यायचं नाही, बोलणं ऐकून घ्यायचं नाही. हुकुमशाही लावले काय तुम्ही? मराठ्या पुढे शानपणा करता काय तुम्ही? आम्ही संयमानं 8 महिने झाला ऐकून घेतलंय भाऊ. 8 कसले 10 महिने. बरं, शब्द नाही काढला, दाखवा ना मला काढल्याला. आजही नाही काढला. आताही फक्त फरक सांगितलाय. हे बचळा काढणे, याला त्याला संपविणे, काय खोटं आहे. असे कित्येक तरी आहेत. तुम्ही दावणी लावून बांधता लोक. यांना खतखत माहित नाही. हे बघा पत्रकार भाऊ, यांना खतखत माहित नाही. यांचं काय स्वभाव आहे? यांची एखाद्या ठिकाणी 10 एकर जमीन, हे काय करते, 10 एकरच्या शेजारी 100 एकर घेतात. आणि मित्र पाहुणे रावळे आले हे काय सांगतात माहितीये का? ही सगळी प्रॉपर्टी आपली आहे. ही त्याला माहितच नाही दादागिरीने घेतलेली ती म्हणून. आत खतखत आहे, असंतोष आहे. तुम्हाला मनाने यावं, कुणी म्हणा मला पैशाची लय अडी अडचणी, माझी ही जमीन विकत घ्या. तुम्ही दादागिरी घेतली, तळतळाट येतो. असंतोष आहे, प्रचंड खतखत आहे तुमच्याविषयी, सगळ्या पक्षात, तुमच्या सुद्धा स्वतःच्या. तुम्ही कधी नव्हे ते 6-7 गट केलेत तुमच्याच याच्यात. एवढी प्रचंड मोठी खतखत. आणि का रुसता रे माझ्यावर? मराठीचे आमदार, मंत्री, खासदार का रुसतात माझ्यावर? काय चूक केली मी? आम्ही काय घोडं मारलं तुमचं? आम्ही गरीबाच्या लेकराला आरक्षण मागतो. तुम्ही सगळ्या भाजपचे आमदार, मराठीचे मंत्री यांनी त्या फडणवीस साहेबांकडे जाऊन बसलं पाहिजे, सांगितलं पाहिजे देणारे आरक्षण एकदाच. मला काय नाव ठेवता? मी तुमच्या लेकरासाठी, तुमच्या कार्यकर्त्यासाठी भांडतोय, मराठ्यांच्या लेकराच्या कल्याणासाठी भांडतोय. मला काय नाव ठेवता? तुम्हाला जर बोलणं ऐकून घ्यायची तुमच्या क्षमता नसेल तर काम करून दाखवावं लागते, स्वच्छ वागावं लागतं. याला बोलन त्याला बोलन म्हणजे आम्हाला अंगावर घालता काय एकामेकाच्या? काय मी काय सुपारी घेणारा दिसलो का तुम्हाला? तुम्ही सांगता त्यालाच मी बोलायचं. मी माझ्या मनानं आंदोलन करतो, माझ्या मराठा समाजाच्या मनाने आंदोलन करतोय. मी कोणाच्या पक्षाचं, कोणाच्या नेत्याचं फित्याचं ऐकून करत नाही, कोणाची एवढी टप्पर बी नाही. आपल्याला सांगून आंदोलन करून घ्यायची, कोणाची टप्पर नाही. आणि उगाच काहीतरी सांगायचं आणि काहीतरी गैरसमज पसरायचा आणि त्याच्यातून मराठ्यात संभ्रम निर्माण करायचा, हे काम करायचं. आता मराठ्याला कळालं. हे त्याविषयी म्हणत होते 100% देवेंद्र फडणवीस साहेब आरक्षण देतात म्हणून लाडभाऊ आले. आता मराठ्याने ओळखलं हे किती चालू आहेत म्हणून. यांनी कशा मराठ्यात संभ्रम निर्माण केलता. आता मराठे दाखवतात त्यांना आता कसं असतंय. माझं त्यांचं काय, लाडभाऊचं माझं काय झालंय का? माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला एवढं जरी कळलं देवेंद्र फडणवीस काय चीज आहे तरी बस. आणि तुम्हाला जर आमच्या मनातला गैरसमज काढायचा असला देवेंद्र फडणवीस विषयी, हे महत्वाचं स्टेटमेंट करतोय. तुम्हाला जर वाटत असेल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल गैरसमज झालाय, पुन्हा जर तुम्हाला तेच वाटत असेल तर तुम्ही मागण्याची अंमलबजावणी करा. तुम्हालाच कळण गैरसमज आहे का नाही. एकदा जर त्यांनी आमच्या मागण्या मंजुऱ्या दिल्या, आम्हाला काय करायचं त्यांच्याविषयी बोलून? का बोलायचं आम्ही? पण त्यांना मराठ्याला नाही द्यायचं, त्यांना ओबीसीच्या पाहुण्याला द्यायचं. पण आम्हाला फक्त म्हणायचं सोयरे बसत नाहीत. ओबीसीच्या सोयरे नाही बसलेत. कोण बसले रे? ओबीसीच्या सोयरे नाही तर कोण येते? 180 जाती होत्या 1967 ला. आज त्या पावणे 400 झाल्या. सोयरे नाहीत तर कोण? त्यावेळेस घातलेली माळी समाजाची जात, उदाहरणार्थ देतोय, तसं सगळ्या जाती धरा. त्यांचं रक्ताचं आहेत का नातं? बाकीचे घातले 6 जाती, त्या फुलमाळी बेलमाळी नंतर ज्या घातल्या, हे रक्ताचे आहेत का संबंधींचे? भावकी आहे का यांची? एक माळी पहिल्यांदा घातला, बाकीचे आलेले 5-6 हे सोयरे नाहीत तर कोण आहेत त्यांचे? आम्हालाच आईकडची जात जमत नाही, सगळे सोयरे जमत नाहीत. त्यांचे सगळे सोयरे नाही गेलेत. कोण गेले? कोण गेले? फक्त त्यांची पोटजात उपजात म्हणून घातलंय त्यांना. मग मराठीची पोटजात कोण बी होत नाही का? त्यांना जे रूल आहे तेव्हा आम्हाला कसं काय नाही? तुम्ही सगळे त्यांचे सोयरे घातले. मराठ्यांनो सावध व्हा.
हे त्यांना आरक्षण खोटं दिलंय, बोगस, फक्त मतासाठी. मत यांचं सगळं आरक्षण खोटं आहे, सगळं उडत आहे ओबीसीचं. का सरकार उडवत नाही मराठ्यांनी समजून घ्या. कारण यांना वाटतं ओबीसी मतदान करणार नाही म्हणून त्यांनी तसं टिकेल, ते खोटं असून. आणि आपल्याला का भेट नाहीत तर ओबीसी सारखं आपण त्यांना पाडीत नाहीत म्हणून तुमच्या लेकराचं कल्याण होईना. ते ओबीसीचं आरक्षण खोटं हे सरकारला माहिती, फक्त मत निवडणुकीत देतात म्हणून दिलंय, विरोधात जाणार नाहीत म्हणून दिलंय. आणि आपल्या मराठी आपण त्यांनी आपल्याला नाही देऊन बी त्यांनाच मतदान करतो म्हणून ते आपल्याला भ्याणार.